नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आपण मागच्या भागात पाहिलं की समतेचा हक्क कलम 14 ते 18 समाजात सर्वांना कायद्यापुढे समान स्थान देतो. पण प्रश्न असा आहे, जर सर्वजण समान असतील पण त्यांना बोलता येत नसेल, फिरता येत नसेल, आपलं मत मांडता येत नसेल, तर ती खरी लोकशाही ठरेल का? म्हणूनच संविधानाने समतेनंतर दिला आहे स्वातंत्र्याचा हक्क. तर चला मित्रांनो, आज आपण कलम 19 ची 6 मूलभूत स्वातंत्र्ये कोणती आहेत ते पाहू. ए. भाषण व विचार स्वातंत्र्य. बी. शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. सी. संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. डी. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. ई. भारताच्या राज्यक्षेत्रात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. एफ. कोणताही पेशा, व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचे स्वातंत्र्य. हे हक्क फक्त भारतीय नागरिकांना आणि केवळ राज्यसंस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, हे स्वातंत्र्य अमर्याद आहेत का? यावर काही बंधने नाहीत का? तर बघा, नक्कीच या स्वातंत्र्यावर बंधने आहेत, ज्यांना आपण वाजवी बंधने म्हणजेच रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स म्हणतो. उदाहरणार्थ, भाषण स्वातंत्र्यावर देशाची अखंडता, सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि न्यायालयाचा अवमान या कारणांवरून बंधन घालता येतात. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, संप करण्याचा हक्क यात येत नाही. एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यात संप करण्याचा हक्क समाविष्ट नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. समजा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीलाही घटनात्मक संरक्षण मिळतं. त्यासाठी कलम 20 आहे, जे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण देतं. यात 3 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पहिली, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. याचा अर्थ आहे, कोणत्याही व्यक्तीला प्रचलित कायद्याचा भंग केल्याशिवाय दोषी ठरवले जाणार नाही. म्हणजे गुन्हा होताना जो कायदा होता त्याच कायद्यानुसार शिक्षा होईल, नंतर केलेल्या कायद्यानुसार नाही. याचं आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. समजा आज चोरीसाठी 3 वर्षाची शिक्षा आहे आणि एखाद्याने आज चोरी केली आणि पुढे जाऊन सरकारने कायदा बदलून शिक्षेची मुदत 5 वर्षे केली, तर त्या चोराला 5 वर्ष शिक्षा देता येणार नाही. त्याला 3 वर्षाचीच शिक्षा होईल. आता दुसरी तरतूद आहे डबल जिओपर्डी, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा होईल. एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आणि तिसरी आहे सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. आता आपण पाहूया कलम 21, जे सर्वात जास्त चर्चेत असणारं आणि व्यापक कलम आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. एके गोपालन खटल्यात याचा अर्थ खूप संकुचित होता, पण 1978च्या मेनका गांधी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार असा व्यापक अर्थ केला. यात अनेक हक्क येतात. यात आता खाजगीपणाचा हक्क म्हणजेच राईट टू प्रायव्हेसी, परदेशात जाण्याचा हक्क, माहितीचा हक्क, मोफत कायदेशीर सहाय्य मिळवण्याचा हक्क अशा अनेक हक्कांचा समावेश होतो. आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्कातच शिक्षणाचा हक्क पण येतो, जो नंतर जोडला आहे. 86वी घटनादुरुस्ती 2002 ने कलम 21A जोडण्यात आलं. त्यानुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही राज्याची जबाबदारी आहे आणि यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 बनवण्यात आला. तसेच कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण, म्हणजे यात 2 भाग आहेत. सामान्य कायद्यानुसार अटक झाल्यास व्यक्तीला अटकेची कारणं कळवणं, वकील मिळण्याचा अधिकार आणि 24 तासात न्यायालयासमोर हजर करणे. उदाहरणार्थ, जर पोलिसांनी अटक करून 24 तासात कोर्टात हजर केलं नाही तर ती अटक बेकायदेशीर ठरते. पण जर प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झाली असेल तर व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा जास्त काळ सल्लागार मंडळाच्या परवानगीशिवाय डांबून ठेवता येत नाही. आता आपण पाहिलं स्वातंत्र्याचा हक्क व्यक्तीच्या मुक्ततेचं कवच कसं बनतो. पण विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने काम करायला लावलं गेलं, पगार न देता राबवलं गेलं किंवा लहान मुलाला धोकादायक कामात ढकललं गेलं, तर अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचा अर्थ उरतो का? म्हणूनच संविधानाने स्वातंत्र्यानंतर दिला आहे शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23 व 24. आता आपण पाहू शोषण म्हणजे काय.
तर बघा, शोषण म्हणजे माणसाकडून त्याच्या इच्छेविरुद्ध काम करून घेणं, माणसाला वस्तूसारखं वागवणं. संविधान स्पष्टपणे सांगतं, माणूस म्हणजे मशीन नाही. कलम 23 हा माणसांचा अपव्यापार म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेठबिगारी यांना मनाई करतं. हा हक्क राज्य आणि खाजगी व्यक्ती दोघांविरुद्ध उपलब्ध आहे. तर कलम 24 सांगतो, 14 वर्षाखालील बालकांना कारखाने किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामांवर ठेवण्यास मनाई करतं. आता आपण पाहिलं, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी शोषण थांबवणं किती गरजेचं आहे. पण आता प्रश्न असा आहे, जर प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचं, पाळण्याचं आणि व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसेल, तर समाज शांत राहील का? हे समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धर्मस्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.